सर्वांना नमस्कार. अमित व्यवहारे यांनी अतिशय उत्कृष्टपणे या दिवाळी अंकाची पार्श्वभूमी आपल्यासमोर मांडली आहे. मंचावर उपस्थित सर्व मान्यवर प्रायोजक, सहप्रायोजक, सुभाष काका, दिवाकर काका, गोविंद काका आणि अश्विनी बहिणी या सर्वांचे मी स्वागत करतो. देणगीदाराशिवाय असे उपक्रम होऊ शकत नाही आणि त्यासाठी कुठलाही कार्यक्रम असू द्या यांचं महत्त्व अनन्यसाधारण आहे. आणि सांगायला आनंद होतो की प्रत्येक या अशा कार्यक्रमामध्ये समाजाच्या प्रत्येक घटकाकडनं अगदी मोलाची आर्थिक मदत प्रत्येक कार्यक्रमाला मिळत आहे. किंबहुना तुमच्या लक्षात असेल की आता एक क्रिकेटचा उपक्रम पुण्याला होतो आहे, तिथे देखील देणगीदारांची संख्या वाढते आहे. हा एक भाग झाला कार्यक्रमाचा की देणगीदार समोर येत आहे, स्वतःहून समोर येत आहे. पण याच्यासोबत कार्यक्रम घेण्यासाठी मी आणि माझं कुटुंब याच्या पलीकडचं जे विश्व आहे त्याच्यावर थोडासा विचार करण्याची गरज आहे. आपण एखादा समाजासाठी जेव्हा आपण एखादा विचार मांडतो तेव्हा तो विचार जर धजास न्यायचा असेल तर त्याच्यासाठी प्रामाणिक कष्ट करण्याची तयारी ठेवायची असते. आणि ती ठेवत असताना अनेक गोष्टी कधी आपल्या फेवरमध्ये घडतात, कधी आपल्या विरुद्ध घडतात. मला सांगायला आनंद आहे की आजचा हा उपक्रम जो आहे ही कुठलीही स्पर्धा नाही आहे. का स्पर्धा म्हटलं की फार टेन्शन येते आजकाल, की मग माझा नंबर का नाही आला, माझ्या मुलीचा का नाही आला, माझ्या मुलाचा का नाही आला. कुठून बाहेर पडणार आम्हाला बाहेर पडायची गरज आहे. जेव्हा आम्ही समाज एकत्रीकरणाच्या गोष्टी करतो तेव्हा आम्हाला हा विचार सोडता येईल का याचा विचार करण्याची गरज आहे. 40-50 दिवसामध्ये एक दिवाळी अंक तयार होतो आहे समाजाचा पहिला. आणि पुण्यासारख्या ठिकाणच्या प्रकाशनाच्या अतिशय अनुभव व्यक्तीकडनं जेव्हा आनंदाचे 2 शब्द मिळतात तेव्हा स्वतःचा आणि आपल्या पूर्ण समाजाचा आम्हाला अभिमान वाटतो. 40 दिवसामध्ये आपला अंक तयार झाला म्हणजे साहित्य क्षेत्रामध्ये देखील आम्ही किती सखोल आणि सक्षम आहोत याचं उत्तम उदाहरण आहे म्हणजे हा दिवाळी अंक. अनेक लोकांना विचारा तुम्ही, साधारणतः 7-7, 8-8 महिने अगोदर त्यांना दिवाळी अंकाची तयारी करावी लागते, तेव्हा कुठे दिवाळीच्या त्या पवित्र दिनी त्यांचा तो अंक प्रकाशित होतो. आणि आपल्या समाजाचा अंक 40 दिवसात तयार झाला. किंबहुना नंतर आम्हाला सांगावं लागलं की थोडं थांबा, पुढच्या वर्षी वाट बघा, वेळ निघून गेली आहे. कथा असू द्या, कविता असू द्या, लेख असू द्या, वैचारिक लेख असू द्या, आध्यात्मिक लेख असू द्या, व्यंगचित्र असू द्या, कुठलं क्षेत्र नाही आपल्या या दिवाळी अंकात जे तुम्हाला वाचायला मिळणार आहे, ज्याचा आनंद तुम्हाला घेता येणार आहे. परंतु हल्लीचं युग आहे, जसं गीतांजली मॅडम बोलल्या की ई बुक. सुरुवातीला आमची संकल्पना होती की नवीन पिढी आहे, आपण डिजिटल फॉर्ममध्ये हा अंक तयार करू. पण जेव्हा 84 वर्षाच्या काकू, 90 वर्षाचे काका, 85 वर्षाचे काका आम्हाला फोन लावून विचारतात की अरे बाबांनो आम्हाला ते येत नाही तुमचं व्हॉट्सअप आणि काय ते मोबाईल, तर मग आम्ही अंक कसा वाचणार. आणि मग विचारतो की का अंक का छापू नये. आणि मग विचार तो बाहेर पडतो, समाजासमोर ठेवला जातो आणि समाजाकडनं प्रतिसाद मिळाल्यानंतर हा दिवाळी अंक आपला आज प्रत्यक्ष पुस्तकाच्या रूपात आज अवतीर्ण झाला आहे. दर्जेदार लेख आहेत, तुम्ही वाचल्यानंतर तुमच्या लक्षात येईल. मी थोडंसं माझ्या अंकाचं मार्केटिंग पण करतो आहे, कारण दुर्दैव असं आहे की फक्त 75च लोकांनी ऑनलाईन बुकिंग केलं आहे. 300-325 रुपये खर्च आलेला हा अंक आहे आणि याचं स्वागत मूल्य आपण फक्त 150 रुपये ठेवलं आहे. ते केवळ या 4 लोकांच्या पाठिंब्यावर, ज्या लोकांनी देणग्या दिल्या आहेत त्यांच्यामुळे तुम्हाला हे कन्सेशन आम्हाला देता आलं आहे. 150 रुपये खर्च करून एक दिवाळी अंक आपल्या समाजाचा आपण वाचायला पाहिजे, हा आमचा आग्रह आहे. तुम्ही जोपर्यंत अशा गोष्टींना प्रोत्साहन देणार नाही, प्राधान्याने याच्यावर विचार करणार नाही, तोपर्यंत समाजात जे वेगवेगळे विचार आपल्यासमोर येत आहेत. मध्यंतरी डॉक्टर पापडे यांनी देऊळगावराजा इथून एक विचार मांडला होता की वर्षभरात जे समाज बांधव चांगल्या गोष्टी करतील त्यांचा एक्सलन्स अवॉर्ड नावाचा एक उपक्रम आपण करायला काय हरकत आहे.
अतिशय उत्तम विचार आहे. 4-5-10 लोकांनी त्याला थंबसुद्धा दिलेत. परंतु पुढे काय हे विचार तुम्ही आम्ही जोपर्यंत एकत्र येऊन समोर नेणार नाही तोपर्यंत समाज एकत्रीकरण कसं होणार. कुठेतरी आपला मान सन्मान बाजूला ठेवून मी समाजासाठी आहे, मला समाजाचं देणं लागते आहे, ही जर भावना तुमच्या माझ्यामध्ये जागृत झाली तर मला वाटते आपल्या समाजाला चॅलेंज नाही आहे. आपला समाज अफलातून आहे. कुठल्याही क्षेत्रात घ्या आपले समाज बांधव नंबर 1 पोस्टवर आहेत. मग इथे आम्ही काम कमी पडतो याचा विचार हा प्रत्येकाने करायला पाहिजे. आणि म्हणून मुद्दामून आम्ही मेकर हे ठिकाण निवडलं आहे जिथून हा विचार समाजाच्या सर्व घटकांपर्यंत जाऊ शकेल, सक्षमपणे जाऊ शकेल. आणि येणाऱ्या काळात असे जे कोणी उपक्रम आपल्या समाजामध्ये करतील त्यांना खऱ्या अर्थाने आपल्याला प्रोत्साहन आणि पाठिंबा देणं सोपं जाईल असं मला वाटते. आणि ते तुम्ही करावं ही आग्रहाची विनंती देखील मी करतो आहे. आज मुद्दामून दुर्दैवाने काही लोक इच्छा असूनही ऑनलाईन बुकिंग करू शकले नाही. त्यांच्यासाठी आम्ही स्टॉल देखील उपलब्ध करून ठेवला आहे की तिथे तुम्ही तुमची नावनोंदणी करा, तुम्ही पैसे ट्रान्सफर करा आणि आपला दिवाळी अंक घेऊन जा. आपल्या 15-16 गावाचे आमचे प्रतिनिधी आहेत ज्यांनी स्वतःहून स्वयंस्फूर्तीने अंक वितरणाची जबाबदारी घेतली आहे. शेवटी हे सांघिक यश आहे, पुन्हा एकट्या दुकट्याचं यश नाही आहे. जोपर्यंत आपण त्याला इंग्रजी म्हणतो कलेक्टिव्ह ॲक्शन ऑलवेज क्रिएट अ गोल, जोपर्यंत तुम्ही सांघिकरित्या प्रयत्न करणार नाही तोपर्यंत हे सगळं शक्य नाही आहे. हा कार्यक्रम इथे घ्यायचा होता, 3 जण पुण्याला आहेत, 1 जण संभाजीनगरला आहे आणि कार्यक्रम होतो आहे मेकरला. कसं शक्य आहे. विजयश्री सावजी आहेत, तुमच्या गीतांजली मॅडम आहेत, या दोघींनी जबाबदाऱ्या घेतल्यात. संचलनाची जबाबदारी घेतली, यांनी कार्यक्रमाची जबाबदारी घेतली की नाही ठीक आहे तुमची सगळी व्यवस्था. शैलेश भाऊ आहेत त्यांच्या पाठीशी. आमचे इथलं जे आमचं मंडळ आहे, मनुमामा आहेत आमचे, गिरीश सावजी आहेत, प्रशांत सावजी आहेत, यांनी हॉल उपलब्ध करून दिला अगदी एका फोनवर. मग हे सगळं जर ऑल इज वेल असताना कुठेतरी तुम्ही आम्ही कमी का पडतो. तर माझी तुम्हाला सर्वांना विनंती आहे, हा विचार कुठेतरी तुम्ही तुमच्या मनामध्ये रुजवा आणि समाजासाठी समोर या. समाज तुमची आतुरतेने वाट पाहत आहे. आज स्वयंस्फूर्तीने बघा, भरत पातुरकर सर्वांना माहीत आहे की भरत पातुरकरांचा हस्ताक्षर वर्ग आणि त्यांचे ज्या स्पेशल क्वालिटीज आहेत त्या प्रत्येकाला कल्पना आहेत. आम्ही कोणीही काही त्यांना सांगितलं नाही. त्यांनी स्वतःहून स्वरचित स्वलिखित एक छोटं पुस्तक, प्रत्येक लेखक आणि लेखिका जे कोणी साहित्यकार आहेत आपल्या पुस्तकामध्ये योगदान देणारे, त्यांच्यासाठी त्यांनी स्वतःहून सुंदर असं एक छोटं बुकलेट करून आणलं आहे. म्हणजे क्रिएटिव्हिटी ही प्रत्येकामध्ये आहे. त्या क्रिएटिव्हिटीला प्लॅटफॉर्म मिळणं गरजेचं आहे. स्वरयात्रा 2025 किंवा आरंभ 2024 ही जी संगीताची शृंखला आपण चालू केली आहे त्याच्यामध्ये बघा तुम्ही अनेक आपल्या समाजाचे गायक गायिका यावर्षी समाजाच्या ठिकाणी किंवा इतर ठिकाणी गाणे म्हणण्यासाठी त्यांना आमंत्रित करण्यात येत आहे. हा कुठेतरी याचा फायदा आहे. म्हणजे आम्ही प्रत्येक वेळेस फक्त माझं बक्षीस आलं का आणि नाही आलं तर प्रोग्राम खराब झाला हे म्हणण्यापेक्षा एक प्लॅटफॉर्म आम्हाला उपलब्ध होतो आहे. त्या प्लॅटफॉर्मचा उपयोग आपल्या मुलाबाळांसाठी होतो आहे, त्यांच्या रेकग्निशनसाठी होतो आहे आणि हीच खरी ओळख आहे या कार्यक्रमाची. तर असे जे उपक्रम आहेत, अशा ज्या गोष्टी आहेत, आता एक नवीन अजून एक मला आजच कार्यक्रमाच्या निमित्ताने माहिती पडलं की एक अकोल्याला एक नवीन उपक्रम येतो आहे की जे उद्योजक मंडळी आहे आपल्या समाजामध्ये त्यांना उभं करण्याचा एक वेगळा प्रयत्न होतो आहे. सांगायचा उद्देश असा आहे की माझं पोट भरलं आहे म्हणून ऑल इज वेल असं नाही. इतरांसाठी देखील मी थोडं 2 पावलं समोर आलं तर मला असं वाटते की ती खरी समाजसेवा पण होईल आणि समाजाचं नाव सक्षम करण्यासाठी फुल नाही फुलाची पाकळी आपल्याकडनं त्या सर्व लोकांना ती मदत पण होऊ शकेल. तर अशा उपक्रमांना तुम्ही मला पाठबळ द्याल अशी नक्कीच खात्री आहे. यावर्षी अंकामध्ये आम्ही विशेष त्याला म्हणतात ना पॅरामीटर्स लावले नाहीत. ज्यांनी स्वयंस्फूर्तीने लेखन केलं किंवा जे काही योगदान दिलं साहित्याचं ते आम्ही छापायचा प्रयत्न केलेला आहे. परंतु काही निकष पुढच्या वर्षीच्या अंकासाठी नक्कीच लावावे लागतील. त्याच्यामध्ये ग्रामर आलं, शुद्धलेखन आलं, किंबहुना मी माझ्याच घरची स्टोरी लिहितो आहे, योग्य नाही आहे. शेवटी हा सामाजिक प्लॅटफॉर्म आहे. चांगल्या गोष्टीवर लिखाण करा. वर्षभर तुम्हाला वेळ आहे. क्रिएटिव्हिटी जर असेल
तर विचार करा, समाजात काही गोष्टी ज्या चुकीच्या घडतात त्याच्यावर लिहा, कुठे शिस्तीचं पालन करताना काही गोष्टी घडतात आहे त्याच्यावर लिहा. अनेक विषय आहेत ज्याच्यावर आम्ही लिहू शकतो. राजकारण सोडून कुठलाही विषय आम्हाला चालेल, मात्र राजकारणावर आम्ही त्या याच्यामध्ये पडू इच्छित नाही. म्हणून मुद्दा म्हणून सांगतो की राजकारण हा विषय सोडून इतर सगळं समाजकारण जेवढं काही असेल त्या सगळ्या याच्यावर तुमचं लिखाण अपेक्षित आहे. आपली तरुण मंडळी देखील तुम्ही जर अंक बघितला तर अनेक तरुण मंडळी, मुलं मुली लिखाण करतात आहे, चांगली गोष्ट आहे. या युगामध्ये, संगणकीय युगामध्ये आम्ही लिखाण करतो आहे, लेखन करतो आहे, कविता करतो आहे, आनंदाची गोष्ट आहे. आणि हा प्लॅटफॉर्म केवळ अशाच लोकांसाठी आहे की ज्यांना कुठेतरी, ज्यांच्यामध्ये क्रिएटिव्हिटी आहे आणि ज्यांना असं वाटतं की माझे हे लेख, माझे विचार माझ्या समाज बांधवांनी वाचावे, अंगीकारावे.